जिनेन्दवरनेमि चन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परुवणम् ओच्यम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की। जय बोलो परम पूज्य चारित्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी। जय बोलो प्रातः स्मरणी गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की। जय बोलो परम पूज्य आचार्य प्रवरेक्षार सुंदर सागर जी महाराज। जय बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। नमस्कार। योग मार्ग आहे। काल आपण पाहिलं होतं की एका समयामध्ये बंद किती होतो, उदय किती येतो आणि सत्व किती असतं। प्रत्येक समयात बंद किती होतो, एक समय प्रबद्धाचा। एक समय प्रबद्ध म्हणजे अनंत वर्गणांचा एक समय प्रबद्ध, आणि एका वर्गणेमध्ये परमाणू पण किती आहेत, अनंत। म्हणजे प्रत्येक समयाला कमाई जी आहे ती अनंताची आहे। संख्याताची कमाई नाही, ती पण कमाई म्हणजे कर्जच म्हणा थोडक्यात, पराई धन, आपलं धन नव्हे। आणि प्रत्येक समयात निर्जरा म्हणजे खर्च, तो पण किती होतोय, एक समय प्रबद्धाचा। हा अनंतच परमाणू एका समयामध्ये, जेवढा एका समयामध्ये बांधलेला आहे तेवढंच एका समयामध्ये उदयाला पण येतंय। परंतु ते सांगितलं तर कसं उदयाला येते, ते एका समयात बांधलेलं नाही, अनेक समयात बांधलेल्यातलं थोडं 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 असं सगळ्याचं मिळून सगळ्या कर्जाचे हप्ते एका वेळेला फेडतो। परंतु अनेक वेळा घेतलेलं आहे ते कर्ज, म्हणजे अनेक वेळा बांधलेलं आहे ते परमाणू। आणि सत्वमध्ये सत्तेमध्ये किती असतं, काही कमी, दीड गुणाने गुणित समय प्रबद्ध। अजून त्याचं भाववसन होईल पुढे, अजून ते बघणार आहे त्यावेळेला। आणि त्यामध्ये विशेषता सांगितली औदारिक शरीर आणि वैक्रिक शरीराची। औदारिक शरीराची काय विशेषता सांगितली सर्वजण काकी, कार्बन शरीरापेक्षा काय विशेष आहे? हां सांगा। हां 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 औदारिकाचं। आणि हां म्हणजे आणि सांगितलं की त्याची स्थिती किती बांधतो औदारिक शरीराची। कार्बन शरीराची काय तसा नियम नाही। कार्बन शरीराचा काय नियम आहे, कशाला अनुसरून, तीव्र कशा असेल तर जास्त स्थिती बांधतो, कमी कशा असेल तर कमी स्थिती बांधतो। परंतु औदारिक शरीराच्या समय प्रबद्धाची स्थिती किती, जेवढं आयुष्य असेल गळून जेवढं शिल्लक राहिलेलं आहे, पहिल्या समयात जे बांधलं असेल पूर्ण आयुष्य जेवढं आहे तेवढं त्याची स्थिती असणार। दुसऱ्या समयात बांधलेल्याची एक समय कमी पूर्ण आयु, ते 2 समय कमी, 3 समय कमी, असं जेवढं आयुष्य शिल्लक राहिले तेवढं स्थिती बांधतो। शेवटच्या समयात घेतलेल्याची स्थिती किती, एक समय। त्याच्या आदल्या समयात घेतलेल्याची स्थिती 2 समय। अशा प्रकारे त्या समय प्रबद्धाची स्थिती आहे, कशाच्या, औदारिक शरीराची आणि वैक्रिक शरीराची पण, आहारक शरीराची पण, तिन्ही पण। आता तिथं आहारक शरीराचं कसं आहे, आयु असत नाही, त्यामुळे अंतर्मुहूर्तच त्याची जी स्थिती बांधणार ती किती, अंतर्मुहूर्तच त्या आहारक शरीराची समय प्रबद्धाची स्थिती, म्हणजे अंतर्मुहूर्तामध्येच ते वाटले जाणार सगळे। त्याच्या शरीराची स्थिती सांगितलीच होती, 66 सागर, उत्कृष्ट आहे ती स्थिती। आणि कार्बन शरीराची 17 कोडाकुडे सागर, परंतु सतत तसं बांधत नाही, तिथं कशाला अनुसरून कमी जास्त बांधतो। आता पुढं ते सांगितलं। आणि विशेषता काय सांगितली त्या औदारिक शरीराची, की पहिल्या समयात पूर्ण समय प्रबद्ध उदयाला येणार नाही। पहिल्या समयात किती उदय होणार, एकाच निषेकाची, पहिल्या समय प्रबद्धातला पहिला निषेक। दुसऱ्या समयात किती निषेक येणार उदयाला, म्हणजे पहिल्या समय प्रबद्धातलं एक आणि दुसऱ्या समय प्रबद्धातलं दुसरं,
दुसऱ्या समयातला पहिला निषेक आणि पहिल्या समयातल्या समयप्रबोधाचा दुसरा, असं एक एक निषेक वाढत जाणार. मग समयप्रबोध ज्यावेळेला होईल त्यावेळेला होईल तिथं. परंतु प्रत्येक समयात समयप्रबोध नाही, त्यातला समयप्रबोधातला काही भाग आहे. परंतु उपचारानं तिथं पण त्याला समयप्रबोध ही संज्ञा दिली. आता पुढं सांगितलं तर काय, हे विशेषता झाली. आता 256 नंबर गाथा वाचली ती का? पण नाही, आता वाचायची. आता इथं सांगतायत की औदारिक शरीराची कोणत्या स्थानामध्ये कोणत्या सामग्रीनं युक्त असताना त्या जीवामध्ये उत्कृष्ट संचय होतो. तसं आता ह्या विश्वामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत कोण आहे? कर्मसंचाने. कर्माचं धन कुणाजवळ जास्त आहे, किंवा औदारी शरीराचं धन कुणाजवळ जास्त आहे, तेजस शरीराचं धन कुणाजवळ जास्त आहे. आता बाहेरचं तुमचं पैशाचं असलं तर तिथे किती चढावड लागते. प्रत्येक जण मग आपलं सगळं बॅलन्स शीट करून आपलं किती संपत्ती आहे करून सगळं सरकारमध्ये सांगतात आमच्या एवढी आहे. मग त्याच्यावरनं ते सरकार ठरवतं ना कुणामध्ये जास्त आहे, ज्यांच्याकडे धन. तर इथं आचार्य काढून दाखवतात आपल्याला की सगळ्यात उत्कृष्ट संचय म्हणजे जास्तीत जास्त औदारिकाचे परमाणू कुणाजवळ आहेत, जास्तीत जास्त वैक्रिक शरीराचे परमाणू कुणाजवळ जास्त आहेत. पाची शरीराचं सांगतात. स्वामी कोण आहे, कुठल्या स्थानामध्ये आहे ते सांगतात. काय करायचं आपण? चला. ओरालियवर संचम दे उत्तर कुर्वजाद जीवस तिर्य मनुसस हवे चरे मधुचरे मेती पल्लठी दिगस आर्यवर संचम दे उत्तर कुर्वजाद जीवस. ओरालियवर संचम औदारिकाचा उत्कृष्ट संचय म्हणजे हे आपण जे प्रत्येक समयाला घेतो आहार वर्गणा आणि ह्यातलं एक एक निषेक फिरून जे बाकीचं शिल्लक राहिलेलं असेल ते किती राहते म्हणून सांगितलं होतं. काही कमी 1.5 गुण हानी गुणी समयप्रबद्ध. तो समयप्रबद्ध हे 1.5 गुण हानी म्हटलं तरी सुद्धा सगळ्यांचं समान असणार नाही. जास्त स्थितीवाल्यांचं जास्त संचय होईल, कमी स्थितीवाल्यांचा कमी संचय होईल. आता पुढं घटूया आपण तेवढंच. परंतु त्याच्यामध्ये जो आहे जे संचय झालेलं ते कमी जास्त होणार. म्हणजे काही कमी 1.5 गुण हानी सामान्य जरी म्हटलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये काय होणार, कुणाचं सगळ्यात जास्त असेल कुणाचं कमी असेल, सगळ्यांचं अगदी समान असणार नाही. त्याच्यामध्ये जगन्य उत्कृष्ट असे असं अनंत भेद आहेत. असंख्यात नाही, अनंत भेद. परमाणूमध्ये सगळं अनंताचं गणित आहे. त्यामुळं ते सगळे स्थान म्हणतात त्याला, मधली स्थानं. तर सगळ्यात जास्त कुणाजवळ असेल ते सांगतायत इथं. ओरालियवर संचम औदारिकाचा उत्कृष्ट संचय देव कुरु आणि उत्तर कुरु तिथं उत्पन्न झालेल्या जीवाचा जे तिर्यंच्या आणि मनुष्य तिथं उत्पन्न होणारं कोण असणार? देवकुरु उत्तर कुरु कुठे आहे माहिती आहे सगळ्यांना? कुठं आहे? विदेह क्षेत्राच्या मध्यभागी. म्हणजे आपण हे काढतो ना जम्बूद्वीपाचा, त्याला मध्यभागी काय असतं? विदेह क्षेत्र. त्या विदेह क्षेत्राच्या जम्बूद्वीपाच्या मध्ये विदेह क्षेत्र आणि त्या विदेह क्षेत्राच्या मध्यभागी मेरू पर्वत आहे. आणि त्या मेरू पर्वताच्या ह्या बाजूला आणि त्या बाजूला 2 बाजूला तिथं आहे का दिसतंय? देवकुरु आणि उत्तर कुरु. ते असं गजदंत पर्वत आहेत ना,
तिकडं उत्तर कुरू आहे उत्तर बाजूला आणि इकडं देवकुरू, असं देवकुरू आणि उत्तर कुरू दोन भूमी आहेत. खूप मोठे ते आपल्याला नकाशा तेवढाच दिसतोय, परंतु कितीतरी आपल्या भारत क्षेत्राच्या पटीनं असेल ते जे क्षेत्र आहे ते. आणि त्या ठिकाणी उत्तम भोगभूमी आहे. तिथं उत्पन्न झालेले जीव नियमानं 3 पल्ले आयुवालेच असतात. प्रत्येक सगळ्यांचे आयु समानच, तिथं कमी जास्त आयु असत नाही. हा, तिथं त्या देवकुरूमध्ये नाही तशी, सगळ्यांची उत्कृष्ट स्थिती 3 पल्ले असते. इथं ज्या वेळेला आपल्या भरत क्षेत्रामध्ये अवसर्पिणी आणि उत्सर्पिणी काळ असतो, त्याला जी भोगभूमी असते 3 पहिला काळ, दुसरा काळ आणि तिसरा काळ, तिथल्या जीवांची आयु कमी जास्त होत जाते. पहिल्या सुरुवातीला 3 पल्य, मग पुढच्या जीवांची कमी जास्त होते. परंतु तिथं जी शाश्वत भोगभूमी आहेत तिथले 3 भूभूमीची आयु ठरलेली आहे. 3 पल्य, 2 पल्य आणि 1 पल्य असं. आणि तो भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये जिथं काळाचं परिवर्तन होतंय तिथं मात्र आयु कमी जास्त होते. आयुमध्ये नाही. सगळ्यांचंच. तर अवधारिकाचा उत्कृष्ट संचय देवकुरू आणि उत्तर कुरूमध्ये उत्पन्न झालेल्या तिऱ्यांच्या मनुष्याचा ती पल्ल ठिदिगस्स 3 पल्य स्थिती, त्यांची आयु किती असते 3 पल्य. 3 पल्लपम म्हणजे किती, आता बघा तुम्ही पल्लपम शिकलाय, त्याचं भावभाषण करा. 1 पल्लपम किती मोठा आहे, असंख्यात असंख्यात. त्या खड्ड्यामध्ये जे केस मावतात ते व्यवहार पल्ल्याचे रोम झाले, आणि व्यवहार पल्ल्याचे समय कसे झाले, त्याला 100 वर्षाच्या समयानं गुणलं, त्यावेळेला ते पल्य व्यवहार पल्यपम झालं. कुठली संख्या आली, ती युक्ता संख्यात मधली संख्या आली. पुन्हा त्या व्यवहार पल्यपमाच्या ह्याला रोमांना एकेका रोमामध्ये असंख्यात वर्षाचे जेवढे समय तेवढे तुकडे केले, तर काय झाला उद्धार पल्यपम. आणि पुन्हा त्याच्या एकेका रोमाचे असंख्यात वर्षाचे जेवढे समय होतील तेवढे तुकडे केले, तर तो काय झाला आद्धा पल्यपम. तर त्या आद्धा पल्यपमानं हे आयु वगैरे मोजली जाते. कर्माची स्थिती आद्धा पल्यपमानं मोजली जाते. मग त्या पल्यपमानं 3 पल्यपम आयुष्य म्हणजे असंख्यात वर्ष आयुष्य आहे म्हणा तिथलं. आणि तर तिथं आता उत्पन्न झालेला जो जीव त्याच्या शेवटच्या आणि शेवटून दुसऱ्या समयामध्ये उत्कृष्ट संचय होतो. मग तो जीव का घेतला, आपल्या हितला का नाही जीव घेतला, तर 3 पल्य म्हणजे किती असंख्यात वर्ष झाली, आणि आपलं इथलं आयुष्य किती संख्यात वर्षाचं. 1 पूर्वकोटी झालं तरी सुद्धा संख्यातच वर्ष आहेत. मग तेवढ्या काळात संचय होणं काय होणार, कमी संचय होणार ना. जो म्हणजे जेवढं जास्त वर्ष कमाई करेल त्याचा संचय जास्त होणार, आणि कमी काळामध्ये संचय केला तर कमी होणार. मग त्यांचे अवधारिकाचे समय प्रबंध जास्त बांधले ना त्याने, 3 पल्ल्यापर्यंत प्रत्येक समयात एक बांधला गेला. आणि तिथले जीव जे आहेत ते साता बहुल म्हणजे सुखी आहेत, आणि ते सुखामुळं त्यांची झडत नाही जास्त, निर्जरा जास्त होत नाही. दुःखामुळं निर्जरा जास्त होते. समजा गरीब आहे, आपण बघतो की नाही, आता तुम्ही स्वतःच बघा, ज्याला आपलं काही संकट आलं, आपण दुःखी असतो, त्याला काय होते, तब्येत बारीक होते की नाही. आणि 7चं उदय असेल, सगळं सुखी असेल, काही चिंता नाही, विकल्प नाही, तर लगेच तब्येत सुधारते. असं का होतंय, तर त्या दुःखामुळे निर्जरा जास्त होते, जास्त परमाणू झडतात. असं हे पण कारण आहे, आणि बाकीचं पण असते कारण. तर म्हणून सांगितलं की तिथं 3 पल्ल्याचे आयुष्यवाले सगळ्यात आपल्या मनुष्य लोकामध्ये म्हटलं तर सगळ्यात सुख जास्त कुठं, तर उत्तम भोगभूमीमध्ये. कारण सगळे सुख सुविधा आहे, सगळे कल्पवृक्षापासून मिळते, आणि 2च जीव, तिसऱ्याची चिंता करायला तिसरं कोण असतच नाही तिथं.
हम दो हमारे दो पण नाही तिथं, हम तो तेवढंच. त्यामुळं सगळे काहीच चिंता नसते. मग तिथं त्यांची निर्जरा कमी, म्हणजे संचय जास्त कोणाचा होणार, तर एकच युक्ती लावायची, कमावणं जास्त खर्च कमी, त्याचा बॅलन्स जास्त. बँकेमध्ये सारखं हप्ते भरतोय म्हणजे कॅश जमा करतोय आणि काढत नाही जास्त, खर्च जास्त करत नाही, त्याचा बँक बॅलन्स काय होणार, जास्त दाखवणार ना. तीच युक्ती ही आहे सगळी. तर औदारिक शरीराचे परमाणू त्यांनी बांधले जास्त आणि खर्च मात्र कमी झाला, म्हणजे निर्जरा जास्त होत नाही, विनाकारण झडत नाही जास्त. तर ते कारण झालं. आणि मागं त्यांनी सांगितलं होतं 253 कोणती गाथा आली होती, 6 कारणं सांगितली होती ना, योग, पर्याप्त काळ वगैरे, आयुचा बंध, हे सगळं तिथं कारणं आहेत. तर ती कारणं सुद्धा त्यांनी इथं टीकेमध्ये त्याचा खुलासा केलाय. तुम्ही नोट्स असेल माझी तर नोट्स काढून हे करा, म्हणजे लवकर तुम्हाला लक्षात येईल. औदारिक शरीराचा उत्कृष्ट संचय, 5 नंबर मी सांगते ते आपल्याला कोणाला होतो. ते तुम्हाला लिहायची पण गरज नाही आणि नुसतं समजून घ्या. हे काय मार्ग नाही, 272 आहे ना. 272 पान आहे. भवाद्य, आयु, योग, संश्लेष, अपकर्षण आणि उत्कर्षण हे सामान्य सांगितलं होतं. आता त्याचाच विशेष खुलासा करतोय. तर पहिलं हे तर कारण सांगितलं की आयुष्य जास्त, म्हणजे सगळ्यात जास्त आयुष्य 3 पल्ले आहे आणि तिथं 7 बहुलता आहे, म्हणून तो स्वामी घेतला जीव, म्हणजे त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या समयामध्ये सगळ्यात उत्कृष्ट, शेवट किंवा द्विचरम दोन्ही घेतले, कारण दोन्ही समयामध्ये उत्कृष्ट योग होऊ शकतोय. त्यामुळं द्विचरम आणि चरम दोन्ही समय घेतात. आता त्याच्यामध्ये पहिला, त्याच्यानंतर काय झालं की तो असा जीव घ्यायचा, म्हणजे त्याला आणखीन बाकीची कारण सामग्री काय काय आहे उत्कृष्ट संचय होण्यासाठी, तर तो रुजुगतीनं उत्पन्न होणारा घ्यायचा. का तसं घ्यायचं, तर विग्रह गतीमध्ये 1 समय किंवा 2 समय तो राहील, आहार ग्रहण करेल का, आहार वर्गणा ग्रहण करतो का, आहार काय म्हणून सांगितलं ना. मग 1 समय 2 समय तोटा होईल की नाही. जर आपण मोडासहित जीव घेतला तर 2 समयाचा तोटा होणार, 2 समयाचे समय प्रबद्ध बांधले जाणार नाही, कमी होतील. म्हणून कोणता जीव घ्यायचा की जो रुजुगतीनं गेला आणि पहिल्या समयात त्याने आहार वर्गणा ग्रहण केला, असा जीव घ्यायचा. श्रीमंत व्हायसाठी काय काय पाहिजे बघ आता. कर्माच्या पेक्षा हे तर हे औदारिक चाललंय, औदारिक शरीराचं, कर्माचं नंतर 5 शरीराचं ओढीने घ्यायचं. पहिला औदारिक शरीरासाठी काय काय पाहिजे ते सांगितलं. हे 3 पल्ल्याचे आहार वर्गणा ग्रहण करतो त्याच औदारिक शरीर रूपाने परिणाम होते. मग ते आहार वर्गणा जे ग्रहण करतो ते जर विग्रह गतीनं जाईल तर पहिला 1 समय किंवा 2 समय राहील, तर त्याला ग्रहण करणार नाही ना, मग तेवढं कमी होईल ना त्याचा संचय. असे जाणारे जीव असणार, परंतु त्यांचा संचय मग उत्कृष्ट दिसणार नाही. विग्रह गतीनं उत्पन्न होणारे पण जीव असणार, परंतु त्यांच्याकडे सगळ्यात जास्त बॅलन्स होणार नाही, कमी पडणार त्याचे. म्हणून तो घ्यायचा नाही जीव, की जो रुजुगतीनं गेलेला जीव आहे तोच घ्यायचा, उत्कृष्ट संचयवाला. मग त्याच्यानंतर सांगितलं की एकांत वृद्धी योगाची जगन्य वृद्धी होते. एकांतावृद्धी म्हणजे आता तुम्हाला तर थोडं माहित नसेल, सामान्य सांगते फक्त, की ज्यावेळेला हा जीव तिथं उत्पन्न होतो कुठल्या पण भावामध्ये, तर पहिल्या समयात त्याला उपपाद योग म्हणतात. उत्पन्न झालेलं ते योगाचं नाव काय आहे, उपपाद योग. त्याच्यानंतर एकानुवृद्धी योग होतो, म्हणजे एकांतानं म्हणजे सर्वथा वाढतच जातो योग, कमी होत नाही. कुठंपर्यंत,
जोपर्यंत शरीर पर्याप्ती पूर्ण होत नाही आपली, तोपर्यंत योगाची असंख्यात पट वृद्धी होत जाते प्रत्येक समयाला. पहिल्या समयापेक्षा दुसऱ्या समयातला एकांत वृद्धी योग असंख्यात पट, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्या समयामध्ये असंख्यात पट. मग ती जी वृद्धी आहे ती 2 प्रकारची असते. कुणाची कमी रेशोमध्ये वाढत जाते, कुणाची उत्कृष्ट रूपानं वाढत जाते. तर त्यामधला जो उत्कृष्ट वृद्धीने युक्त जीव आहे तो घ्यायचा. हे तर ज्याचे एकांतानुवृद्धी योग उत्कृष्ट रूपानं ज्याची वृद्धी होत आहे तो जीव घ्यायचा. कारण का कमाईचं साधन काय आहे? योग. न कर्म आणि कर्मवर्गणा ग्रहण करण्याचं कारण कोण आहे? योग. मग योग कमी असला तर काय होतंय? कमी ग्रहण होतंय. योग जास्त असेल तर लोखंडाचा गोळा कमी तापलेला असेल तर काय होणार? पाणी कमी ग्रहण करणार. आणि जास्त तापलेला असेल तर फार पाणी शोषून घेणार, जास्त पाणी शोषून घेणार. तसं हा जीव जास्त योगानं संतप्त असेल तर तिथे जास्त परमाणू ग्रहण केले जातात, आणि कमी योग असेल तर कमी परमाणू ग्रहण केले जातात. म्हणून तिथं एकांतानुवृद्धीची जी योग आहे तो सुद्धा उत्कृष्ट वृद्धीनं वाढलेला असा घेतला. कशाय नाही, योगाचा आणि कशाचा काही संबंध नाही. कशायामुळेच योग वाढतो असं काही कशाशी नियम नाही आहे त्याचा. एकांतानुवृद्धी योगाची जगनिवृत्ती पण होते, तिथं उत्कृष्ट वृद्धीनं वाढलेला घ्यायचा. नंतर सांगितलं की त्याचा अपर्याप्त काळ छोटा घ्यायचा. म्हणजे आपण बघितलं की नाही, 6 पर्याप्ती झाल्या: आहार, शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास, भाषा आणि मन. तर त्या पर्याप्तींचा काळ किती आहे? पूर्ण व्हायचा अंतर्मुहूर्त. परंतु सगळ्यांची एकाच वेळेला होते असं नाही. कुणाची लवकर होते, कुणाची उशिरा होते. तर त्या अपर्याप्ताचा काळ छोटा पण असतो आणि मोठा पण असतो. मग तो छोटा अपर्याप्त काळ असणारा जीव घ्यायचा. मोठा अपर्याप्त काळ असणार तर घेतला जीव तर काय तोटा होईल? तर अपर्याप्त काळातला योग कमी असतो आणि पर्याप्त काळामधला योग जास्त असतो. 3 आता योग सांगितले ना. एक उपपाद योग, दुसरा एकांतानुवृत्ती योग आणि तिसरा आहे परिणाम कांडामध्ये आलेला आहे योगाचं. तर त्या परिणाम योगामध्ये शक्ती जास्त असते त्या परिणाम योग स्थानामध्ये एकांतानुवृत्तीपेक्षा. मग अपर्याप्त काळात जास्त समय राहिला समजा तर त्याचे समय प्रबद्ध छोटे येणार, आणि अपर्याप्त काळ छोटा घेतला आणि तोच काळ जर पर्याप्तामध्ये दिला तर काय होणार? तिथे योग जास्त होणार. म्हणून तिथे सांगितलं की पर्याप्ताचा काळ म्हणजे अपर्याप्ताचा काळ छोटा घ्यायचा आणि पर्याप्ताचा काळ तर सगळा आहेच मोठा. नंतर सांगितलं की भाषाचे व्यापार म्हणजे वचन योगाचे काळ किंवा असे आता ओळीनं कुठलं दिलंय माहित नाही, तुमच्या ह्याच्यात लिहिलं त्याप्रमाणे मी हे करायला. भाषाचा व्यापार सांगितले ना. म्हणजे वचन योगाचे काळ कमी घ्यायचे आणि वार पण कमी घ्यायचे. म्हणजे बोलणं 3 योग होतात: मनयोग, वचनयोग आणि काययोग. तर त्यापैकी 2 योगाचा म्हणजे आता झाला एकदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा असं मधून मधून होणार ना. कधी मनयोग, कधी वचनयोग, कधी काययोग. तर मनोयोग कमी वेळाला होणार त्याचे आणि वचनयोग पण कमी वेळेला होणार असा जीव घ्यायचा. कारण का सांगितलं? वचन योगाच्या द्वारे म्हणजे भाषारूप जे भाषाचा व्यापार आहे त्याच्यामध्ये परिश्रम होतात. जेवढा आपण बोलतो ना तेवढा आपलं सांगितलं की शक्ती आपली हीन होते. का? तर निर्जरा जास्त होते त्यावेळेला. जे अवदारिशाचे परमाणू आहेत ना, जास्त जर आपण बोलायला लागलो तर खर्च जास्त होतात, म्हणजे निर्जरा जास्त होते. म्हणून भाषारूप पुद्गलांचा अभिघात झाल्यामुळं जास्त अवदारिशीर पुद्गलांची निर्जरा होण्याचा प्रसंग येतो. म्हणून वचनयोगाचे वार म्हणजे वेळा कमी वेळा होतात, थोड्या होतात. सारखं बोलणं कमी आणि मौन जास्त. त्याची मला काय होणार? त्याचा खर्च कमी होणार, म्हणजे जास्त परमाणू झडणार नाहीत.
आणि बोलण्यामध्ये शक्ती आपली क्षीण होते ना. अवधारी शरीराची पण डॉक्टर सांगतात की, आम्हाला पण ते सांगतात बोलू नका जास्त. बोलल्यामुळे तुमची शक्ती जास्त होते, उष्णता वाढते. डॉक्टर बसले की इथं, डॉक्टर असंच आहे ना. बोलल्यामुळं एनर्जी जास्त खर्च होते. ते सांगतात ना की तुम्ही किती किलोमीटर चालला त्याच्यापेक्षा 1 तास बोललं तर त्याचे श्रम जास्त आहेत, असं सांगितलं. बोलण्याचे श्रम. हा मग त्यामुळे काय होते, आपल्या शरीराची सुद्धा शक्ती खर्च होते. त्यामुळे ते परमाणू झडतात. म्हणून वचन योगाचे वार कमी ज्याला झालेले आहेत, कमी वेळाला जो बोललेला वचन योग झालेला आहे त्याचा मौन जास्त भरतो. आता तिथं काही तप करत नाहीत ते, भोगभूमीतले जीव काही तप करत नाहीत, परंतु त्यांचे वचन योग व्यापार कमी झाले असतील. तो जीव घ्यायचा, कमीत कमी झालेला जीव. नंतर मनोयोगाचा सुद्धा वार कमी झालेले जीव. कारण का, चिंतेमुळं काय होते, परिश्रम होतात. चिंतेमुळे पण काय होतात, जास्त पुद्गलांची निर्जरा होते. दोन्ही करायचं, त्याचा काळ पण कमी आणि त्याचे वेळा पण कमी. काय कळालं, एकाला वचनयोग झाला तर समजा कुणाचा 10 समय पण होऊ शकतो आणि कुणाचा 100 समय पण होऊ शकतो. उत्कृष्ट 100 समय आहे आणि जगन्नेच 10 समय आहे. तर 10 समयवाला घ्यायचा हा जीव, म्हणजे कमी काळ झालेला. आणि जास्त काळ झालेला घेतलं तर तेवढ्या काळ समयापर्यंत काय होणार, त्याचे अवधारी शरीराचे परमाणू जास्त झडणार. म्हणून तो घ्यायचा नाही. उत्कृष्ट संचयवाल्याचं चाललंय आपल्याला. सगळ्यात उत्कृष्ट बॅलन्स कुणाजवळ आहे की ज्याचे मनोयोगाचे काळ पण कमी आहे आणि त्याचे वार पण कमी आहेत. ज्याचे वचनयोगाचा काळ पण कमी आणि त्याचे वार, म्हणजे एकदा झालं मग पुन्हा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जास्त हे ओलांडून मग होणार त्याला. काय योगाचे काळ जास्त घ्यायचे, मनोयोगाने वचनयोगाचे कमी घ्यायचे. नंतर सांगितलं की तो त्याची विक्रिया कमी करणार असा घ्यायचा. कारण विक्रियेच्या वेळेला काय होतं, आपल्या मध्ये आलं ना आता विक्रिया पण करतो मनुष्य तिर्यांचं पर्याप्त जीव. तर विक्रिया केल्यानंतर ते जे शरीर वैक्रियक रूप झालं त्याच्यासाठी आहार वर्गणा ग्रहण केल्या जातात. या मूळ शरीरासाठी वर्गणा ग्रहण केल्या जात नाहीत. त्याला मूळ शरीराचं म्हणतात, त्याला फक्त निर्जराच होते, कमावणं होत नाही. काय लक्षात आलं, ज्यावेळेला विक्रिया करतो जीव त्याला त्याचं ते वैक्रिक शरीर म्हटलं जाते. भले अवधारिक शरीर असलं तरी उपचारानं त्याला वैक्रिक शरीर म्हटलेलं आहे. मग त्याला त्या वैक्रिक शरीरासाठी परमाणू ग्रहण केले जातात. हे अवधारिक शरीरासाठी ग्रहण केले जात नाहीत. मात्र ह्याच्यात जे पूर्वी ग्रहण केलेले आहेत ते मात्र काय होणार, झडणार. मग नवं पुस्तक धवलाचं मी वाचलं, त्याच्यामध्ये 2 शब्द आले, ते संघातन परिशातन 2. वैक्रिक शरीर ज्याला बनवतो त्याला वैक्रिक शरीराचं काय होतंय, संघातन, आणि अवधारिक शरीराचं काय होतंय, परिशातन. म्हणजे अवधारिक शरीराचे परमाणू झडतात आणि त्या वैक्रिक शरीराचे परमाणू येतात. मग तेवढा अंतर्मूर्त काळ होणार, काय होणार, तोटा होणार ना अवधारिक शरीराचा. वैक्रिक शरीर अवधारिक शरीराचा तोटा झाला. म्हणून असा जीव घ्यायचा नाही की ज्याने विक्रिया केलेली नाही, असा जीव घ्यायचा. विक्रिया केलेला जीव घ्यायचा नाही. सगळ्यात जास्त संचय करण्यासाठी निवड चाललेली आहे, कोणाजवळ सगळ्यात जास्त येतो. त्यानंतर सांगितलं की ज्याने नखच्छेद कमी वेळा केलेला आहे, तिथं पण करतात का भोगभूमीमध्ये नखच्छेद? इथं तरी आहे कर्मभूमीमध्ये, आता भोगभूमीतलं माहीत नाही. नख वाढत असतील त्यांची काय माहीत नाही. परंतु नखच्छेद ज्याने करत नाही असा जीव घेतला. कारण का नखा काढताना पण बघा काय होतं, तिथं त्रास होतो ना. नख काढत असताना पण जीवाला त्रास होतो. म्हणून त्यावेळेला, आणि ते पण जे वाढलेलं ते कमी झालं ना, नख काढलेलं पण तो संचय झाला नाही. म्हणून नखच्छेद करत असताना शरीरामध्ये पीडा होऊन निर्जरा अधिक होते. म्हणून नखच्छेद ज्याने केलेला नाही, करत नाही असा जीव घ्यायचा. मला असं वाटतं मग भोगभूमीमध्ये होतच नसेल नखच्छेद.
काय माहित नाही लक्षात, म्हणजे असं कुठं वर्णन आलेलं नाही आहे. हा तेच की अल्पयचं घेतलंय त्याने, नाही करता असं घेतलंय, नकच्छेद करत नाही असं केलंय. नंतर पुढचं, आता हे एवढी सामग्री झाली, ही सगळी त्याची कारण सामग्री चाललेली आहे की उत्कृष्ट संचय कुणाला होणार, त्याची कारण सामग्री. आता शेवटी ज्यावेळेला अंतर्मुहूर्त आयुष्य शिल्लक राहिलेला आहे, त्यावेळेला त्याचा योग जो आहे तो उत्कृष्ट होतात. उत्कृष्ट म्हणजे सगळ्यात उत्कृष्ट असं नाही लावायचं. आता ते तुम्हाला यव मध्ये म्हणजे माहित नाही आहे, सामान्य कल्पना देते फक्त. हे कुठे कडू थोडं पुसायचं. तिथं पडले हा यव जव असतात ना, जव म्हणतात त्याला. जवच नव्हे, जव जव म्हणून धान्य असतं, गव्हामध्ये असतात ते जव. तिकडे यवा जवचं नेहमी हे चपाती वगैरे करतात पूर्वीच्या काळामध्ये, आता पण करत असतील जवची चपाती वगैरे. तर ते जव धान्य आहे, त्याच्या आकाराचा हे काढलेलं आहे. जवच नव्हे, जव म्हणतात त्याला, जव यव म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये संस्कृतमध्ये. तर सातू वेगळं आणि ते जव वेगळं असतं. बरं असू देत काहीतरी, फक्त त्याचा आकार घ्यायचा आपल्याला, यवाकार. म्हणजे काय असतं, तो खाली असा निमुळता, परत तो वाढत जातोय त्याचा आकार वर, आणि पुन्हा कमी कमी होत जातोय. तर द्विंद्रियापासून, द्विंद्रिय पर्याप्त च्या जगन योगापासून ते संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्त जीवाच्या उत्कृष्ट योगापर्यंत असे आपण योग ठेवले, तर त्या योगाला धारण करणारे जीवांची संख्या, त्या योगाची शक्ती जी आहे त्याच्या अपेक्षेनं काय काढलेलं आहे, त्याची यवाकाराच्या 2 अपेक्षेनं काढलेली आहे. आता ते जास्त खोलात जात नाही. तर हे योग आहेत, हित जगन योग आहे समजा. खाली काढलाय तर जगन योग आहे, आणि हित जो योग आहे तो कोणता आहे, सगळ्यात उत्कृष्ट. मग इथलं पुढचे जे योगाची शक्ती आहे ती काय होत जाणार, वाढत वाढत जाणार ना. इथला जो योग आहे सगळ्यात कमी शक्ती असणार त्याची. पुन्हा दुसरा असणार त्याच्यामध्ये शक्ती थोडी अधिक, तिसऱ्या योगामध्ये त्याच्यापेक्षा शक्ती अधिक. असे हे योगाचे स्थान आहेत, योगाची स्थानं. तर त्यामध्ये ह्याला म्हणतात योग मध्य. आता ते 2 अपेक्षा नाही, त्यामुळे मी जास्त खुलासा करत नाही. योग मध्य एक योगाच्या काळाच्या अपेक्षेनं आणि योगाच्या जीवांच्या संख्येच्या अपेक्षेनं, असे 2 योग मध्ये असते. योग योग मध्ये आणि जीव योग मध्ये असं. म्हणजे हिथं मोठं का काढला, तर हितला योग जो आहे हितला तो जास्त काळ टिकतो, म्हणजे 8 समयापर्यंत राहतोय तो योग. त्याला योग योग मध्ये म्हणतात. आता ह्याचं खूप मोठं गणित आहे, ते ज्याला कर्मकांड तुम्ही शिकाल त्याला सगळं तुम्हाला डिटेल शिकायला मिळेल. आता इथं फक्त आपल्याला मतलबाचं तेवढं घेऊया. तर ह्याला म्हणायचं योग मध्य. हितला जो योग आहे त्याचं नाव काय आहे, योग मध्य. यवाचा मध्यभागी आहे तो योगस्थान. आणि ह्याच्यावरचं जे योग आहेत ते किती आहेत, असंख्यातच आहेत, परंतु त्याची शक्ती जास्त आहे. मग
ह्या यव मध्याच्या वरचे जे योगस्थान आहेत ती जास्त वेळेला झाली समजा तर संचय काय होणार, जास्त होणार. कुठला पण एक जास्त शक्तीवाला योग जास्तीत जास्त हा 8 समय राहतो. इथले 4 समय राहतात, त्याच्या पुढचे 5 समय, 6 समय, 7 समय, 8 समय असे पुन्हा 7, 6, 5, 4, 3, 2 असा त्याचा काळ आहे राहण्याचा. म्हणून योग यवाच्या मध्याच्या वरचे जे योगस्थान आहेत ती शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये त्याचे झालेले आहेत. म्हणजे त्याचा संचय तिथं तो राहणार जास्त, कारण उत्कृष्ट वरच्या योगाने बांधल्यामुळं सगळ्यात उत्कृष्ट एकच असणार, परंतु यवाच्या मध्यभाग खालच्यापेक्षा वर असणारी योगस्थानं जे आहेत ते जास्त शक्तिवाले आहेत. मग ह्या योगस्थानामध्ये राहिला, कारण सारखं बदलत राहणार ना योग, मग त्याला खाली आणायचं नाही. त्याला शेवटच्या अंतर्मुहूर्तामध्ये कुठं राहणार, तो ह्या यवाच्या वरच राहणार. म्हणजे हितलेच योग होत राहणार, त्याला इथला होईल, इथला होईल, इथला होईल, इथला होईल, असे असे वरचे यवाच्या मध्याच्या वरचे योग त्याला होणारा असा जीव पाहिजे. कधी आयुष्य अंतर्मुहूर्त शिल्लक राहिला असताना. मग तेवढे त्याच वेळेला घ्यायचं का नाही, तर ज्या ज्या वेळेला शक्य आहे आयुष्यामध्ये 3 पल्ल्यामध्ये सुद्धा त्या वेळात हे वरचेच योग ज्याला झालेले आहेत असा हे उपलक्षणात्मक घ्यायचं. शेवटी तर पाहिजेच अंतर्मुहूर्त काळामध्ये हे वरचे योग ज्याला झालेले तो पाहिजे जीव. आणि आयुष्यामध्ये सुद्धा जेवढ्या वेळा शक्य असेल तेवढ्या वेळेला हे वरचे योगच ज्याला झालेले आहेत असा जीव घ्यायचा. हा उत्कृष्ट संचय ज्याला करणार आहे तो जीव. आणि ज्या वेळेला पुन्हा अजून छोटा काळ राहतो त्याला म्हणतात एक आवलीचा असंख्यात्व भाग, तर त्यावेळेला अंतिम इथली गुणहानी असते, अंतिम गुणहानी म्हणतात त्याला. ह्यातलं तर योग सगळ्यात जास्तच आहेत. तर इथं आवलीचा असंख्यात्व भाग काळ ह्या त्याला अंतिम जीव गुणहानी म्हणतात शब्द. खूप योगाचं इतकं शिकण्यासारखं आहे, खूप सूक्ष्म आहे सगळं. ज्याला आपण कर्मकांड किंवा धवलाचं 10वं पुस्तक वाचलं तर त्यात एवढं सूक्ष्म वर्णन आहे सगळं तिथं, परंतु क्लिअर होते आपल्याला की कसं कसं काय काय होतंय ते. तर हे अंतिम जीवगुणहानीमध्ये तो राहतो. कधी, आयुष्याच्या शेवटच्या आवलीचा असंख्यात्व भाग काळ. तर का तसं सांगितलं, तर तिथल्या योगाची शक्ती जास्त आहे, त्यामुळे काय होणार, संचय जास्त समय प्रबद्ध ग्रहण करणार, परमाणू जास्त ग्रहण करणार, त्यामुळे काय होणार, संचय जास्त होणार. म्हणून अंतर्मुहूर्त काळ या यवाच्या मध्यभागाच्या वर राहिला, इथं अंतर्मुहूर्त राहू शकत नाही. एका त्या जीवगुणहानी स्थानामध्ये तो जीव अंतर्मुहूर्त राहू शकत नाही, कारण का त्याचे ते जे गुणा वगैरे होते ना, तर तिथं तेवढे योगस्थान नाही आहेत की त्याला अंतर्मुहूर्त असंख्यात पट होऊन तिथं राहू शकेल. हे सगळं सिद्ध केलेलं आहे त्यांनी 10व्या पुस्तकामध्ये धवलाच्या का नाही वगैरे सगळं. तर आता इथं फक्त एवढं समजून घ्यायचं की अंतर्मुहूर्त काळ या यवमध्ये योगाच्या वर त्याचे योगस्थान होणार, वरचे योगस्थान होणार. आणि शेवटी आवलीचा छोटासा असंख्यात्व भाग राहतो, त्यावेळेला हे अंतिम जीवगुणहानी स्थानामध्येच तो राहणार, त्याच्या ह्याच्या खाली येणार नाही. आणि शेवटच्या 2 समयामध्ये कुठला योग होणार, हाच योग होणार शेवटचा, सगळ्यात सौदी पंचेंद्रिय पर्याप्ताचा उत्कृष्ट योग जो आहे. 2 समय का घेतले, तर ह्याच्या काळ 2च समय आहे. हा कुणाला पण झाला तर 2 समयापेक्षा जास्त काळ राहू शकत नाही. वरचे सगळे योगस्थान जे आहेत ना, असंख्यात भूभाग स्थान आहेत 2 समयवाले, ते 2 समयापेक्षा जास्त राहत नाहीत. आता हे सांगितलं नाही, समय त्याची ठरलेली आहे संख्या त्या योगांची. हितला योग असेल तर तो 4च समय राहणार, त्याच्यापेक्षा जास्त राहणार नाही. हितला असेल तर तो 5 समयच राहील. अशी हे 4, 5, 6, 7, 8 ही समयांची संख्या आहे. इथं पुन्हा हितले योग असतील तर ते 7च समय राहणार, त्याच्या पुढचे योग 6 समय राहणार, असं त्याचं ते काळ आहे. म्हणून उत्कृष्ट योग किती काळ राहणार, 2च समय राहणार. मग शेवटचा 2 समय तो पदरी पाडून घ्यायचा. तर शेवटच्या 2 समयामध्ये पण काय होणार, तिथं ज्याला उत्कृष्ट योग झालेला जीव आहे, अशी कारण सामग्री ज्याच्या जवळ आहे त्याचा संचय काय होणार, सगळ्यात उत्कृष्ट होणार अवधारिक शरीराचा. तो सगळ्यात श्रीमंत अवधारिक शरीराच्या परमाणून तो श्रीमंत आहे असं समजायचं. आलं लक्षात.
कारण तरी लक्षात आलं. आता पाठ सगळं होणार नाही, परंतु का घेतला तो जीव आणि कोण कोण सामग्री असलेला घेतला ते सांगितलं. आवलीचा असंख्यातावा भाग, त्या जीवगुण हानीमध्ये राहणं, ते जीवगुण हानी म्हणतात त्याला. म्हणजे तिथं असणाऱ्या योगामध्ये राहणार थोडक्यात. नाही, इथले जे योग आहेत ते राहणार हो. इथला हा होईल, हा होईल, हा होईल, इथला कुठला पण होईल ह्याच्यातला. हा अंतिम जीवगुण हानी स्थानामध्ये असणार जे योगस्थान आहे त्याची शक्ती खालच्यापेक्षा जास्तच आहे ना. सगळ्यात उत्कृष्ट हा शेवटचाच असणार, परंतु ह्या खालच्यापेक्षा ह्याची शक्ती जास्त आहे. असे हे ओळीनच ठेवलेले आहेत, जगण्यापासून ते उत्कृष्टाप्रती योगस्थान. आणि त्याची रचना ही यवाच्या आकाराने केलेली आहे, समयांच्या अपेक्षेनं. हे 4 समय, मग 5 समय वाढत गेलं ना, 6 समय, मग 8 समय, मग पुढचे 7 समय म्हणून कमी झालं त्याची हे लांबी. पुन्हा त्याचे वरची 6 म्हणून त्याच्यापेक्षा कमी झाला, त्याच्यापेक्षा पुढचे 5 समयवाले म्हणून पुन्हा कमी झाला, असं ते पुढचे 2 समयवाले आहेत म्हणून त्याच्यापेक्षा कमी झालं त्याचं हे. तर ते योगाचं ते सगळं डिटेल गणित आहे. फक्त आता इथं ज्या वेळेला उत्कृष्ट संचयाचं प्रकरण येतं त्याला नेहमी हे आवश्यक सांगतात. अंतर्मूर्त काळ योग मध्याच्या वर राहतो, आवलीचा असंख्यात्वा भाग अंतिम जीवगुण आणि स्थानामध्ये राहतो, आणि शेवटचे 2 समय उत्कृष्ट योग होतो दोन्ही समयामध्ये. अशा जीवाला काय होणार? उत्कृष्ट संचय होणार. ही सगळी सामग्री ज्याच्याजवळ असेल त्याला सगळ्या संचय जास्त होणार. मग त्याच्यापेक्षा थोडा कमी संचय असणारे पण अनेक प्रकार होणार की. ह्यातलं एखादं कुणाला कमी आहे तर त्याचा संचय काय होणार? कमी होणार. त्याच्या ह्या कारणांपैकी ही नसेल कारण तर त्याचे संचय कमी असणार. मग तो अनुत्कृष्टमध्ये येणार ते सगळे भेद. अनुत्कृष्ट म्हणजे उत्कृष्ट नाही असे. तर आता असंच हे औदारिक शरीराचं जसं उत्कृष्ट संचयाची सामग्री सांगितली, आता वैक्रिक शरीराचे कुणाजवळ असते ते सांगतात पुढं. 257 नंबरची गाथा आहे. वेगुवियवर संचम 22 समुद्र आरण दुगम्ये जम्मावर जोगस्सय वारा अण्णत्त नहि भोगा वेगुवियवर संचम 22 औदारिक शरीर ज्यांना आहे अशा मनुष्य तिऱ्यांच्या मध्ये सगळ्यात जास्त आयुष्यवाला 3 पल्लेवाला जीव घेतला. आता वैक्रिक शरीर ज्यांना आहे, कोणाला आहे? देवाने नारकींना. एवढं पक्का आहे ना, देवाने नारकींना. इथं जरी मनुष्य तिऱ्यांच्याला झालं तर ते अंतर्मूर्त काळासाठी होत आहे आणि त्याला उपचारानं वैक्रिक शरीर म्हटलेलं आहे. त्याचा काही संचय कधी जास्त होणारच नाही, त्यामुळे तो जीव घ्यायचाच नाही. तर देव आणि नारकींपैकी मग आता तिथं सगळ्यात उत्कृष्ट संचय कुणाला होणार वैक्रिक शरीराचा? तर सांगतायत की 22 समुद्र. देवातला आणि नरकातलं आयुष्य सगळ्यात जास्त किती आहे? 33 सागर. परंतु 33 सागरवाला घेतला नाही. तर कोण घेतला? 22 सागरवाला जो आरण दुगम्मी, आरण आणि अच्युत ह्या स्वर्गामध्ये उत्पन्न झालेला जीव, 15वा आणि 16वा स्वर्ग, तिथं उत्पन्न झालेल्या जीवामध्ये सगळ्यात उत्कृष्ट संचय होतोय म्हणून सांगितलं. मग त्याच्यापेक्षा वरचे स्वर्गातले देव घेतले असते तर काय बिघडलं असतं? जास्त संचय झाला असता. कारण वरती आयुष्य जास्त आहे ना 22 सागरापेक्षा. 23, 24, 25 सागर, 26 आणि सगळ्यात सर्वात सिद्धीमधले 33 सागर आणि 7व्या नरकामधलं आयुष्य 33 सागर आहे. मग ते जीव न घेता इथं 15व्या 16व्या स्वर्गातले जीव का घेतले? तर त्याचं कारण सांगितलं त्याने. जम्हावर जोगस्सय वारा अण्णत्त नहि भोगा.
ज्या कारणामुळं उत्कृष्ट योगाचे वार, वार म्हणजे वेळा, पुन्हा पुन्हा होणं. उत्कृष्ट योग एकदा झाला, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा, दहादा, असे जे वार आहेत ते तिथं जास्त असत नाहीत. कुठं? वरच्या स्वर्गांमध्ये, देवांमध्ये. कारण तिथले जीव काय आहेत, जास्त बाहेर इकडं तिकडं कुठं जातच नाहीत, आपल्या स्थानामध्ये असतात आणि जास्त कुठले विकल्पन पण करत नाहीत, जास्त हे करत नाहीत. तर तिथले उत्कृष्ट योगाचे वार कमी होतात. मग जरी भले त्यांचं आयुष्य जास्त असलं तरी योग कमी असल्यामुळे, योग कसं असतंय, जर समजा मध्यम योग आहे आणि त्याच्यापेक्षा उत्कृष्ट योग, तर तो असंख्यात पट होत असतोय. म्हणजे एका समयात तो असंख्यात पट गुणा ग्रहण करत असतो. मग भले तिथं त्याचं आयुष्य जास्त असेल, परंतु योग कमी असल्यामुळं त्यांचा संचय जास्त होत नाही. आणि खालच्या स्वर्गातले देव आहेत ते एका समयात त्याच्यापेक्षा असंख्यात पट योग होत असल्यामुळं असंख्यात पट गोळा होते त्यांचं. त्यामुळं आयु कुठली घेतली? 22 सागर आयुष्य ज्यांचं आहे असा जीव घ्यायचा. मग खालच्या स्वर्गातलं का घेतला नाही? तर त्यांचं आयुष्य कमी आहे, तिथं उत्कृष्ट योग होऊ शकतोय. भवनत्रिका आहेत किंवा खालच्या स्वर्गातले देव आहेत, परंतु त्यांचं आयुष्य कमी आहे, त्यामुळे जास्त वेळ उत्कृष्ट योग होणार नाही. म्हणून 16व्या स्वर्गातले जीव घेतले. वरचे का घेतले नाही? तर त्यांना उत्कृष्ट योगाचे वार कमी होतात म्हणून घेतले नाहीत. मग 7व्या नरकातला जीव का घेतला नाही? त्याचं तर 33 सागर आहे ना आयुष्य. तर तिथं संचय करतात ते उत्कृष्ट योग होऊ शकतोय, परंतु तिथं असा आता संक्लेश जास्त आहेत आणि त्या संक्लेशामुळे त्यांच्या शरीराची निर्जरा सारखं, बघ कोण नारकी आला धावून पडून, लगेच भय किती वाटणार त्यांना. तर त्याच्या शरीराची निर्जरा जास्त होते. त्यामुळे आयुष्य पण 33 सागर आहे, उत्कृष्ट योग पण होतात, परंतु खर्च जास्त होतोय. त्यामुळे ते 7व्या नरकातले जीव पण उत्कृष्ट संचयाचे स्वामी बनू शकत नाहीत. 2 कारणं लक्षात आले. वरच्या स्वर्गातले देव का घेतले नाही त्याचं कारण काय सांगितलं? त्याचे उत्कृष्ट योगाचे वार होत नाहीत जास्त. उत्कृष्ट योग पुन्हा पुन्हा होत नाही तिथं. कारण का मंद कशाय असतात, कुठले त्यांना कशासाठी बोलायचं जास्त प्रयोजन नाही, कुठं जायचं प्रयोजन नाही, तर जास्त धडपड जास्त नाही आहे तिथं. तर तिथे योगाचे वार कमी होतात. आणि खाली जे आहे, खालच्या स्वर्गातल्या देवांचं आयुष्य कमी आहे, त्यामुळे ते घेतले नाहीत. आणि नरकातलं का घेतलं नाही? तर कमावणं असलं तरी खर्च जास्त आहे, त्यामुळे त्याचं संचय. आता 2 मुलं असतात तुमची, एक मुलगा आहे काय करतो, जास्त कमावतो पण परंतु खर्च पण जास्त करतोय, आणि दुसरा मुलगा आहे कमावतोय कमी परंतु खर्च कमी करतो, तर त्याचा उलट जास्त बॅलन्स राहतो. असे असतात ना मुलं, खर्च काय मिळवतील परंतु काय राहणारच नाही हातात, सगळं खर्चच करून टाकणार. तर त्याचा बॅलन्स दिसेल का? नाही. तसं नारकी जीव आहे, कमावणार जास्त परंतु खर्च जास्त होतो, त्याच्या वैक्री शरीराचे जास्त परमाणू फिरतात. हे सगळे इथं ते लावायचे जे जे अवधारी शरीराचे लावले ना, पहिल्या समयातच त्यांनी शरीर ग्रहण केलं असा जीव घ्यायचा. आणि ज्याचं एकांतानुवृत्ती योग काय आहे, अधिक से अधिक बढ़ता है असं हे उत्कृष्ट वृद्धी घ्यायची. आणि काळ कमी, जग अपर्याप्ताचा काळ कमी, आणि एकांतानुवृत्ती योगाचं जी वृद्धी आहे ती उत्कृष्ट वृद्धी. ते सगळे आपल्या अवतारी शरीराचे जे लावले ना ते सगळे लावायचे, फक्त एक कारण लावायचं नाही, नकच्छेद करत नाहीत हे लावायचं नाही, कारण ते देवांना नारकीमध्ये नकच्छेद असत नाही, त्यामुळे ते घ्यायचं नाही. विक्रिया वगैरे ते बाकी सगळी कारणं लावायचे तिथं. एकांतानुवृत्ती योगाची वृद्धी जास्त, त्याचा काळ कमी. भाषाचे व्यापाराचे वचन योगाचे काळ कमी आणि त्याचे वार पण कमी. मनोयोगाचे पण काळ कमी आणि त्याचे वार पण कमी. आणि क्रिया
करत नाही जो जास्त, असा जीव घ्यायचा. आणि ते आता सांगितल्याप्रमाणे योगयोगाच्या मध्यभागी अंतर्मुहूर्त काळ राहतो. शेवटच्या अवलीचा असंख्यात भाग अंतिम जीवगुण आणि स्थानामध्ये राहतो. आणि शेवटचे 2 समय उत्कृष्ट योग आहे. म्हणजे हे योग पहिले मध्ये पण घ्यायचे, मध्ये पण जास्त वेळा उत्कृष्ट योग ज्याला झालेला असा जीवच घ्यायचा आहे. पुन्हा उत्कृष्ट योगाचे वार ज्याला होतात, जास्त होतात, तोच जीव घ्यायचा आहे. परंतु शेवटी तर नियमानं हे होणारच, हे सांगतात. शेवटी असा असायला पाहिजे. तर तो जीव काय करणार, वैक्रिक शरीराचा उत्कृष्ट संचयाचा स्वामी आहे. आणि आरक शरीराचं पण असंच लावायचं. फक्त आरक शरीराचं काय, त्याची अंतर्मूर्त स्थिती आहे, त्याच्यामध्ये हे सगळे कारण ज्याला आहेत त्याला संचय जास्त होणार आहारक शरीराचा. त्याचं विशेष काय सांगितलं नाही, तेवढंच सांगितलं. आता पुढं तेजस शरीर आणि कारमान शरीराचा उत्कृष्ट संचयाचं स्थान सांगतात. त्याचा स्वामी कोण आहे, कुणाचा, तेजस शरीर आणि कारमान शरीर. तेजा शरीर जेठम सत्तमचरी मम्मी विदय वारस कम्मस्सवितथेवय निरये बहुवार भमियस्स. तेजस शरीराचा उत्कृष्ट संचय कोणाला होतो, तर 7व्या पृथ्वीमध्ये 2 वेळेला उत्पन्न होऊन तो नरकाच्या मध्ये आहे. कारण तेजस शरीराची उत्कृष्ट स्थिती किती सांगितली, 66 सागर. आणि नरकातलं 7व्या नरकातलं आयुष्य किती आहे, 33 सागर. मग 2दा त्याला 7व्या नरकात पाठवायचं. आणि मध्ये काय होणार, तो मनुष्य होणार. मनुष्य आहे त्याने तेजस शरीराचा उत्कृष्ट स्थिती असलेला 7व्या नरकातला हा मनुष्य नाही, तिर्यांचे घ्यायचा. बरं, तिर्यांचे घ्यायचा की जो तिर्यांचे जीव आहे, मनुष्य जाऊ शकतो ना, खरं 7व्या नरकामध्ये जाऊ शकतो. गेलेला सुरुवात सांगायला लागले मी. मनुष्य आहे किंवा त्यांचे कोणी पण आहे समजा पहिल्या सुरुवातीला, तर त्यांनी काय केलं, तेजस शरीराचा उत्कृष्ट समय प्रबद्ध ग्रहण केला. किती समयाचा, ते 66 सागराचा. तिथून ते संचय चालू करायचं ना, कारण का कारमण आणि तेजसाचा कुठून तर चालू करायला पाहिजे. औदारिक शरीराचं कसं आहे, जन्माच्या पहिल्या समयापासून ते शेवटच्या समयापर्यंत. परंतु कारमण शरीराचं असं कुठं सुरुवात नाही शेवट नाही, तिथं अनादी काळापासून चालू आहे. कोणतं, तेजस आणि कारमान शरीर. मग आता विवक्षित एका समयामध्ये कोणत्या तर एका जीवानं तेजस शरीराचा एक उत्कृष्ट समय प्रबद्ध ग्रहण केला. आणि त्याची स्थिती किती, 66 सागर आहे. मग तिथून सुरुवात करणं, स्टार्ट त्याचा संचय करायला. मग तो तिथं मनुष्याचा जेवढा काळ आहे तेवढा राहिला. आणि त्या मनुष्याचं जेवढं आयुष्य तेवढं कमी घेऊन तो 7व्या नरकामध्ये उत्पन्न झाला. आता काय समजलं, आता एक त्याने त्याच्या शरीराचा समय प्रबद्ध किती स्थितीचा घेतला, 66 सागराचा. आणि जे आता मनुष्याचे आयुष्य असेल समजा, ते आयुष्य कमी एवढं 37 सागर नरकामध्ये तो उत्पन्न झाला. आणि तिथं पूर्ण काळ उत्कृष्ट संश्लेष योगाच्या द्वारे त्यांनी ते दोन्ही ग्रहण केले. तेजस शरीर पण ग्रहण केलं, वैक्रिक शरीर पण ग्रहण केलं. पण तिथं चालले तेजस शरीराचं. पूर्ण ते नरकामध्ये राहायला 33 सागर. पुन्हा तिथून मरून तिर्यंचे झाला. आणि त्या तिर्यंच्या भावामध्ये सुद्धा काय केलं त्यांनी, ते तेजस शरीराचे समय प्रबद्ध उत्कृष्ट ग्रहण केले. तिथं पण सगळे लावायचं, उत्कृष्ट योग झाला, वचन योग कमी वगैरे सगळे लावायचे तिथं का. आणि पुन्हा तो 7व्या नरकात गेला दुसऱ्यांदा. 2 वेळा जाऊ शकतो 7व्या नरकामध्ये सलग. तिथून आला, तिर्यंचे झाला, पुन्हा 7व्या नरकात गेला. तर तो तिथं पण पुन्हा 33 सागराचं आयुष्य घेऊन तिथं उत्पन्न झालं. तेवढं कमी लावायचं, मधलं हे 2 भावाचं आयुष्य कमी.
तिथे ते सागर घेऊन केला. आणि तिथं ज्याला नरकाच्या शेवटच्या समयात त्याचा जो पहिला समय प्रबंध घेतला होता त्याच्या शरीराचा 66 सागर स्थितीवाला, तिथं त्याची ती स्थिती पूर्ण होणार. शेवटचा निषेक असणार तिथं त्याचा. तर त्यावेळेला तिथं उत्कृष्ट संचय घ्यायचा त्याच्या शरीराचा, कारण उत्कृष्ट स्थिती घेऊन ते संचय केला तिथं. तर 66 सागर ज्याची स्थिती आहे अशा तेजस शरीरवाल्याच्या तिथं दुसऱ्या वेळेला नरकामध्ये उत्पन्न झालेला जो आहे, 2 वेळा नरकामध्ये उत्पन्न झालेला जीव, त्याचं तेजस शरीराचं काय होणार, उत्कृष्ट संचय तिथं प्राप्त होतो. आता कारमान शरीराचा संचय कुणाला होतो? तर नुसतं एक सामान्य सांगते, डिटेल उद्या बघू आपण. अनेक वेळा नरकामध्ये भ्रमण करून 7व्यामध्ये पृथ्वीमध्ये उत्पन्न झालेला आणि शेवटच्या समयामध्ये आहे त्याला कारमान शरीराचा सगळ्यात उत्कृष्ट संचय होतो. ह्याचं काय जी विशेषता आहे ती उद्या आपण बघू. आता हे लक्षात ठेवा, कुठले अवदारी शरीर. आता तुम्हाला जर सांगितलं असतं समजा धन कुणाला सगळ्यात जास्त मिळते ते सगळं लक्षात राहिलं असतं. आता हे कर्म कोणाजवळ जास्त आहे ते लक्षात राहील की नाही माहित नाही. तर हे कर्मरूपी धनच आहे असं समजा. आणि सगळे कारण लक्षात ठेवा, मग त्याचा संचय जास्त आहे असं लक्षात येते तिथं. उद्या आपण कर्मशाचं तेवढं बघू. आणि मग आपल्याला बघायचं आहे की एका समयामध्ये 1.5 गुणाने गुणित समय प्रबद्ध सत्तेमध्ये कसं असतं त्याचं ते अंकगणितानं आपण बघू फक्त. मग त्याच्या पुढं जाऊ. त्रिकोण रचना. जाना हा मी म्हटल्यानंतर लगेच उपयोग कुठं घेऊन जायचा? जिथं मी आहे ते घेऊन जावा. मी खोटे आहे या शरीरामध्येच आहे, औदारिक शरीरामध्ये लपलेला आहे. शरीर तर आपल्याला इंद्रियाने दिसते, परंतु त्या औदारिक शरीरामध्ये असणारा मूर्तिक अतिंद्रिय आत्मा ह्या इंद्रियाने आपल्याला दिसत नाही, परंतु आपण त्याचा अनुभव करू शकतो, कारण ही वस्तू चेतनमय आहे. अनुभव करणे हाचा स्वभाव आहे. त्यामुळे आपण या चैतन्य स्वभावाचा अनुभव करू शकतो. तर आपला स्वानुभव प्रत्यक्षाने जाणण्याचा प्रयत्न करा. या शरीरामध्ये जी चैतन्यमय वस्तू आहे, ज्ञानमय वस्तू आहे, तो मी आहे. मी ज्ञानमय आहे की नाही कोणाला विचारायची गरज नाही, कारण आपण स्वयं ज्ञानाचा अनुभव करत आहोत, चैतन्याचा अनुभव करत आहोत. प्रत्यक्ष प्रतीती होत आहे. माझ्यामध्ये चैतन्य नसते तर मला काहीच समजले नसते. तर हे चैतन्यच मी आहे, शरीर मी नाही. कर्म मी नाही, कर्म पण आहे, ते पण सूक्ष्म आहे, परंतु आगमगम्य आहे. ह्या कर्म आणि नोकर्मापासून भिन्न हा मी एक शाश्वत ध्रुव ज्ञानमय वस्तू आहे. सच्चिदानंद स्वरूपोऽहं ज्ञानानंद स्वरूपोऽहं एकत्व विभक्त स्वरूपोऽहं निर्मम स्वरूपोऽहं शुद्धोऽहं एकोऽहं ध्रुवोऽहं. विसर्जन. नमो अरिहंता